हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी रिपोर्टर सी ए के कसं फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे के के सी एच्या चॅनलवर, ज्याच्यावर प्रत्येक अपडेट, प्रत्येक लेटेस्ट न्यूज तुमच्या एक्झामशी रिलेटेड या चॅनलवर तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. स्टुडंट्स, एक्झाम महाट्रान्सकोची एक्झाम पोस्टपोन झाली आहे. महाट्रान्सकोची एक्झाम झाल्याचं व्हिडिओ आपण लगेच अपडेट केलं होतं आणि स्टुडंट्सचा विश्वास नव्हता की सर ऑफिशियल वेबसाईटवर दिसतंय, पण खरंच झालंय का विश्वासच होत नाही यार. आणि होते यार. तर महाट्रान्सकोच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेली PDF आम्ही तुम्हाला प्रेझेंट करतोय. ती आम्ही दाखवतोय तुम्हाला की ही बघा, ही PDF आहे, ही ऑफिशियल अनाउन्समेंट आहे प्रॉपरली. ही PDFचं डॉक्युमेंट जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट केलं होतं, हे बघा, हे PDF प्रेझेंट केलं होतं. त्याच्यात क्लिअरली म्हटलेलं होतं की पोस्टपोनमेंट ऑफ एक्झामिनेशन. फक्त प्रश्न काय होता मुलांच्या मनातला की सर याच्यावर कोणत्याही प्रकारची डिजिटल सिग्नेचर नाही आहे, जनरल मॅनेजरची सिग्नेचर नाही आहे, तर ऑथराइज पर्सन कोणीच नाही आहे, मग याला व्हॅलिड समजावं का? खाली काहीच सिग्नेचरचं कुठेच प्रकार नाही, बघू शकता एंडपर्यंत सिग्नेचर केलेली नाही आहे. आणि त्यांनी त्याच्यात सेकंड पॉईंटचं म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट आर ऑल्सो बिंग इन्फॉर्म रिगार्डिंग द सेम थ्रू SMS अँड ईमेल. SMS आणि ईमेल तुला कळेल. कालपासनं कमीत कमी 50 फोन आले असतील, कमीत कमी 50 फोन आमच्या एका नंबरवर मे बी किंवा दोन्ही नंबरवर मिळून सुद्धा. तर स्टुडंट्स, प्रत्येकाचा प्रश्न एकच, खरंच पोस्टपोन झाली का? अरे खरंच म्हणजे काय मजाक थोडी चाललाय. मुलांना तुम्ही खरंच ग्रॅज्युएट पास झालेले असं थोडंसं वागत जा. असं कधीतरी वाटलं पाहिजे की तुम्ही खरंच ग्रॅज्युएट कंप्लीट केलेलं आहे. ओके, एवढं सांगून सुद्धा मनातला जो प्रश्न होता, आणि व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, सगळीकडे एकच चर्चा, खरंच झालं का? आणि तुला मेल आला का? मला मेल आला का? मुलांना थोडं चाइल्डिश बिहेवियर नाही पाहिजे तुमचं. थोडंसं पेशन्स ठेवत जा. इट ॲज अ टेक्निकल टीम, टेक्निकल गोष्टींना थोडासा डिले होतो, येतं. ठीक आहे. आता मेल फायनली आलेला आहे, इंटिमेशन फॉर पोस्टपोनमेंट ऑफ ऑनलाईन एक्झाम, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कमिशन कंपनी लिमिटेड, रिक्रुटमेंट व्हेरियस पोस्ट. ॲडव्हर्टिजमेंट आहे 15/2024 ते 24/2024. इंटिमेशन ऑफ पोस्टपोनमेंट. त्याच्यात मेल कसं आलेलं ते पण बघून घ्या. अजून सर मला मेल नाही आला, मग माझी एक्झाम राहील का? म्हणजे तुमच्या प्रश्नांवर हसूही येतं आणि वाईटही वाटतं. मुलांना एखाद्याला नाही आला असेल तरी काळजी करू नका. एकदा तुमचा फक्त त्यांचा जो नंबर आहे, हेल्पलाईन नंबर, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुमचा मेल ID किंवा मोबाईल नंबर तुम्ही प्रॉपरली फिलअप केला आहे का, साइन अप करून चेक करा. कुठेतरी प्रॉब्लेम असेल. कारण याच्या आधी ज्यांचे ॲडमिट कार्ड नव्हते अवेलेबल, ॲडमिट कार्ड म्हणजे डाउनलोड होत नव्हते, तर त्यांना बहुतेक मेल आला नाही असं होऊ शकतं. ठीक आहे. तर कुठेतरी टेक्निकल इश्यू आहे, तुम्हाला ॲडमिट कार्डही डाउनलोड करता येत नव्हतं, मेलही आलेलं नाही आहे. चेक करा एकदा काय प्रॉब्लेम आहे. तुमचा मोबाईल नंबर, मेल ID प्रॉपर आहे की नाही, कॉन्टॅक्ट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सॉल्व्ह होईल. आणि एक्झाम आल्याची वेट नका करू, नवीन ॲडमिट कार्ड येईल तेव्हा करू. आत्ताच ॲक्शन घ्या आणि आत्ताच सॉल्व्ह करा तो इश्यू. विथ रेफरन्स टू अवर अर्लियर ईमेल कम्युनिकेटिंग डिटेल्स रिगार्डिंग द ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ LDC, लोअर डिव्हिजनल क्लर्क, फायनान्स अँड अकाउंट्स, अगेन्स्ट ॲडव्हर्टिजमेंट नंबर 24/2024 in the Maharashtra State Electricity Transmission Company Limited, for which online exam is to be held on 6th of July 2025. Please note that for unavoidable prevailing exigencies, the exam has been postponed. Please note that the revised date of exam will be communicated in due course. पुढचा प्रश्न, सर एक्झाम कधी राहील? कम्युनिकेटेड इन ड्यू कोर्स. ठीक आहे. आता एकदाचा मेसेज आला, मेल आला, शांती ठेवा. मुलांना ह्या गोष्टीला अपॉर्च्युनिटी म्हणून बघा की एक्झाम पोस्टपोन झाली आहे. पस्तावा करून काहीच होणार नाही आहे, चर्चा करून काहीच होणार नाही आहे. बाबा तुम्ही दिवसभर सर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा केली, काय होईल आता, त्याच्याने काही वेगळा आउटपुट निघणार नाही आहे. वेगळा आउटपुट काहीच निघणार नाही आहे. आपल्याकडे एकच सोल्युशन आहे की आपल्याला जो वेळ भेटलेला आहे तो युटिलाइज करा, स्टडीसाठी युटिलाइज करा. आणि नंतर पस्तावा नको राहिला की आपण स्टडीच नाही करू शकलो, तर आपल्याला रिझल्ट कसा काढता येईल त्या गोष्टीसाठी विचार करा. जेवढा वेळ भेटला आहे मुलांना, वेळ किती भेटला आहे काय, त्याच्याबद्दल जसंही काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन भेटेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि बाय दॅट टाईम पुढच्या अपडेटसाठी डेफिनेटली भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून. हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर CA के सर. टेक केअर. बाय.